हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. ॲक्च्युली व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की म्हणजे प्रॉब्लेम असा झाला आहे की या 2-4 महिन्यामध्ये असं चिडचिड होऊ लागली आहे किंवा माहीत नाही आहे पण कशामुळे होते काय होते आणि थोडंसं तब्येत पण काय होती वाढायला लागली अचानक 2-3 महिन्यामध्ये. तर मला असं म्हणायचं आहे की मग मला असं जाणवायला लागलं की थकान किंवा आळस आणि चिडचिडपणा वाढला आहे. तर मग मला असं जरा थोडासा डाऊट आला तर म्हणलं एकदा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊयात. तर मला थायरॉइड डिटेक्ट झालेला आहे आणि थायरॉइडमुळे काय होतं ॲक्च्युली काहींची तब्येत ना वाढतीये म्हणजे सुजल्यासारखी होतीये की असं गोलू मोलू टाईप वाटतीये आणि काहींची तब्येत असते ना ते एकदम म्हणजे असं एकदम बारीक होतात ते असं लुकड्या सुकड्या होतात ते. तर त्याचं कारण डॉक्टरने सांगितलं की तुम्ही जास्त असं टेन्शनमध्ये असाल किंवा रात्रीची झोप पुरेशी झालेली नाहीये त्यामुळे पण होऊ शकतं. तर ॲक्च्युली पण महिलांमध्ये आहेच आहे की थायरॉइडचं डिटेक्ट म्हणजे खूप प्रमाणामध्ये वाढलंय थायरॉइड. तर ते टेन्शनमुळं काळजी किंवा झोप आता अपुरी झाली आहे. तर ॲक्च्युली कसं झालं हॉस्पिटलमध्ये ब्लॉक घेणार होते पण ते कसं की चिकूचेरी असल्यामुळे माझ्याकडे असतात तर ते दोघांना घेऊन व्लॉग ते हॉस्पिटल ते घेणं काय बरोबर वाटलं नाही म्हणून मी ते काही घेतलं नाही तो व्हिडिओ आणि घेता पण आला नाही ॲक्च्युली. तर म्हटलं की आल्यावर तुमच्याशी डिस्कस करूयात. तर असं झालेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण काय करतो ह्या आपल्या अशा धावपळीच्या ह्याच्यामध्ये की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत चाललोय. तर मला असं वाटतं की तुम्ही काय करावं म्हणजे प्रत्येकाने मला तरी असं वाटतं की वर्षातून एकदा दोनदा तुम्ही ह्या टेस्ट करून घ्याव्यात. कारण मला वाटतं 100 पैकी 70-80% म्हणजे महिलांना तर आहेच आहे हे थायरॉइड डिटेक्ट होत आहे. तर तुम्ही चेक करा कारण कसं ते हलक्यात पण घेऊ नका कारण नंतर त्याचे परिणाम जास्त होऊ शकतात. मग जर थोडाच जर असेल थायरॉइड तर ते टॅबलेट देतात टॅबलेटने ते म्हणजे कमी होऊ शकतं. एकदम बंद होऊ शकतं की नाही ते आता मला काय माहिती नाही पण कमी तर नक्कीच होऊ शकतं. तर तेवढं तुम्ही पहा करा. आणि मी जाऊन आले मलाही टॅबलेट दिलेले आहेत डॉक्टरांनी. तर पाहूयात आता काय रिझल्ट होतोय काय मिळतोय ते चेक करते मी. आणि असं नाही आहे की आता आपण खूप आपलं म्हणजे ॲक्च्युली माझंच उदाहरण घ्या की मी खूप बसली आहे एकाच जागेवर खूप वेळची बसली आहे किंवा मला काही टेन्शनच नाही आहे किंवा मी जेवण पण खूप भरपूर करते असं काही नाही आहे. आता पहा चिकूचेरी आहे माझ्याकडे 2 जण आहेत आणि मग त्यांच्या मागे मला दिवसभर करता करता काय म्हणजे मी कुठे हरवते माझी मला माहित नाही. त्यांच्या पुढे धावपळ खूप होते एका जागेवर काय बसणं होत नाहीये. ते खूप त्रास देतात हट्टीपणा करतात आता मोठे होत जात आहेत आणि त्यामुळे धावपळ तर होतीये आणि खाणं पण असं नाहीये की खूप आहे. त्यामुळे पहा अचानक असं मला डाऊट आला की अचानक असं तब्येत होतीये किंवा अंग सुजल्यासारखं वाटते तोंड सुजल्यासारखं वाटते जरा चिडचिडपणा खूपच वाढलाय. तर ह्या गोष्टी मला जरा डाऊट आला की आपण एकदा टेस्ट करूयात म्हणून. तुम्हालाही जर असं काही वाटत असेल तर एकदा टेस्ट करून घ्या. जर डिटेक्ट होत असेल तर डॉक्टर तुम्हाला ते सल्ले देतील त्यांच्याप्रमाणे काय असतील ते. ॲक्च्युली मी बोलण्यात थोडंसं गडबडत होत असेल किंवा घाई होत असेल कारण मी फर्स्ट टाइम असा ब्लॉग बनवतीये. बाकी मी बनवत असते पण चिकूचेरीचे माझे काही थोडेसे ब्लॉग असतात पण आता मी समोरासमोर येऊन तुमच्याशी डिस्कस करते. तर काही चुकीचं जर वाटलं असेल तर मला माफ करा. ठीक आहे मला फक्त एवढं सांगायचं होतं. काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या मेन म्हणजे मग तुम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी घेऊ शकता असं मला वाटतं. चला हॅलो बाय थँक्यू. तेव्हा चिकूला आता बांधून ठेवलेलं आहे त्याच्या बाबांनी. कोणी बांधलं तुला? बाबांनी. काय केलं तू मला सांग काय केलं? हा चिकू खूप त्रास देतो बघा. चेहऱ्याला फक्त मारत असतो तू असा बदमाश झालाय. आता आई आता बोलतोय मला सोडव म्हणून. हे बा हात बांधलेत त्याचे आणि त्याला सोफ्याला बांधून टाकले. कोणी बांधलं तुला? कोणी? मग सॉरी कर दीदीला. सॉरी दीदी मी परत मारणार नाही. खोड्या करतो खूप चेरीच्या खोड्या करतो. शांत बसत नाही एका जागेवर हो ना म्हणून बांधलं ना तुला बाबांनी. हा बाबाने बांधलं सांगते बाबाने बांधले मला.
तू दीदीला मारणार का? दीदीला मारणार तू परत? सांग, बोल. दीदीला मारणार तू? सॉरी कर दीदीला. सॉरी कर दीदीला. सॉरी दीदी. का बांधून ठेवलंय तरी त्याच्या फोड्या कमी होत नाही ना, एका जागेवर शांत नाहीये, बिलकुल शांत नाहीये. बाबांनी बांधलंय ना. आता आम्ही चाललो बाहेर, गार्डनला चाललो. दीदी आणि आई आणि बाबा गार्डनला चाललो. तुला नाहीये? तुला नाही जायचं आता पिपीपला? नाही जायचं? नाही नाही नाही, लाडीगुडी नाही, लाडीगुडी नाही. तू कसं कोंडून ठेवणार आहे काय? लाडीगुडी लावते. लाडीगुडी लावणार. हा लाडीगुडी काय? कोणी बांधलं तुला? आता रडू येईल ना तुला. फक्त नौटंकी करतो, फक्त नौटंकी करतो हा बांधलं की. हो ना? सॉरी कर दीदीला. मग दीदी सॉरी परत करणार नाही. बोल सॉरी. सॉरी. त्याला कानाला हात लावता येते. थांब मी सोडते. थांब बाबू थांब. चल आता चल. सॉरी बोल. हात सोडले ना तुझे. सॉरी बोल दीदीला. चल सॉरी दीदी कर. चल ते पण काढते. चल सोडला तर. चल आता सॉरी कर दीदीला. सॉरी दीदी. दीदी सॉरी. हा बाबाला सॉरी कर. बाबाला कर सॉरी. दादू हा. हाय. से हाय. फ्लँकीस दे. असं काय आवाज? फ्लँकीस दे ना बाबू. फ्लँकीस दे ना. असं दीदी तू कर. हाय. हाय कर. फ्लँकीस. हाय सगळ्यांना. चिक्कू चेरीकडून हाय सगळ्यांना. हो ना? काय करता म्हणा तुम्ही सगळे? बोल ना बुबू. बोल ना तू. कुठे चालली तू? बोल बोल. कुठे जायचं तुला? बाहेर जायचं पिपी. न्यू फ्रॉक कोणाचा आहे? दीदीचा आहे. दीदी कोणाची आहे? आई कोणाची आहे? आई कोणाची आहे? हा. आणि दादा कोणाचा आहे? दादा कोणाचा आहे? दे. दीदीचा आहे शूज. कुठे जायचंय शूज घालून पण? हा ठीक आहे. ठेव साईडला. घाल ना. चिडतो कशाला? खाली बसून घाल. खाली बसून. दीदी खाली बसून घालती का नाही? फक्त चिडायला येतं तुला. चल चल पटकन सँडल घाल. हो गुडियानी घातले. हो गुडियानी. वाव. न्यू शूज. न्यू आहे दीदी. गुडिया. ए गुडिया. कोणाचे? बाबाने आणले? कोणी आणले तुला ते शूज? बाबाने आणले. न्यू शूज. बाबाच्या. अगं हे तुझे स्टार वाले. आणि तू उलटे घातले तू तसे बदले. सरळ घाल. चल चल.
इकडे बाबा घालतो केवाले तुझे बरं घाल सर तू उलटा घालतीस तू अजून परत उलटे घालतीस ती तू दादूची बघ कशी बाबांकडून घे घालून चल बाबांकडून घे घालून सर हा इकडे चल ती चल बाबा तुझी टोपी घाल मारतण चल ती तू इकडे चल चल इकडे ती तू चल दादू इकडे बघ तो कोणतीच टोपी घालत नाही ती वाली पण नाही घालत फेकून देतो लगेच कुठे लांब जायचं इथेच जायचंय बाबू बसली वाव छान छान गाडी खेळायची जाऊन तू पाहून घरात जायचंय का बाहेर जाऊ द्या ना खेळू द्यात नको जायला बाहेर मग आपण ठीक आहे ठीक आहे परत पण नको बाहेर जायचंय बाबा बाहेर जायचंय गाड्या ठेवून द्या चला साईडला गाड्या ठेवून द्या ठेवा साईडला हा दादू ते ठेवून चल शूज नीट घाल इकडे चल शूज नीट घाल बाबांकडून नीट घाल तो नीट नाहीये बस. दादू गाडी ठेवून दे पटकन जा ठेव तुला नेणार नाही मग बाबा बांधून ठेवतील कोणाला बांधलं होतं बाबांनी बाबांनी बांधलं होतं ना कोणाला दादाला हा मग आता त्रास दिला की परत बांधून ठेवणार सॉरी बोललं तरी काय नाही मग ठीक आहे ना हा तिथे बांधून ठेवलं होतं सोफ्याला तिथं थांब काढू नको लागेल दिलं तसं हा सगळं स्वतःच्या हाताने करायचंय आम्हाला सगळं बसलं बसलं बस वास लावू दे. ओ बार्बी डॉल ए बार्बी डॉल कुठे चालली तू तिथं लागल तसं मग